श्री स्वामी समर्थ. तर अधिक मास चालू आहे आणि दररोज मी उंबरठ्याला अशा प्रकारे हळदीचं लेपन करते आणि सुंदर रांगोळी काढते. खूप छान वाटतं बघायला. तर सर्वांना नमस्कार. तर आज आहे शुक्रवार आणि छान माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि आज मला कालपासून म्हणजे 2-3 दिवस झाले बरंच नव्हतं, त्यामुळे मी ब्लॉग थोडे शूट केले जातं. तुमच्याबरोबर शेअर कशी करते हेच मला समजत नाही, कारण का फुल ब्लॉग शूटच नाहीत. तर आज विचार केला, आज थोडंसं बरं वाटते आणि देवपूजा वगैरे चालूच आहे, देवपूजा बंद नाही आहे, पण बरं नाही वाटत, त्यामुळे मी जास्त काही ब्लॉग शूट केलेलं नाही. तर आज मी काय करेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करेल. माझी पूजा वगैरे झालेली इथे, फक्त मी जप करायला बसते. जप अजून केलेला नाही आणि वाजलेले आहेत 6:45 वाजले. तर चला, कधीपासून मी चालले माझं, पण हा श्रीयाल मला काय करून देईल. तर दररोजची सेवा जप माझं चालूच आहे. त्याचबरोबर अधिक मास चालू आहे म्हणून भगवान विष्णूंची कृष्णाची विशेष सेवा चालू आहे. तर आम्ही कांदा लसूण वगैरे खात नाही, त्यामुळे आज मी बनवायला घेतलेलं मुगाचा डोसा. तर त्यासाठी मुगाचं इथे बॅटर तयार करून घेतलेलं आणि ठेवलेलं मी फ्रीजमध्ये. तर इथे मी बनवते आहे भेंड्याची भजी. तर श्रावणीला फार आवडतात आणि मुगाचा डोसा तर एक नंबर भारी होतो. इथे मी दाखवते तुम्हाला. मी अगोदर शूट केलं नव्हतं, कारण का मला तेवढा वेळच नव्हता आणि श्रियाल होता त्रास द्यायला, त्यामुळे. तर असं आहे. मुगाचा डोसा हा कसा बनवला, तर मूग भिजत घातलेले आहे, त्यामध्ये थोडंसं अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं बारीक मिक्सरला वाटलं. आता मी कांदा लसूण खात नाही म्हणून लसूण नव्हतं घातलं, लसूण घातलं तरी चालेल 4-5 पाक्या. मस्तपैकी मिक्सरला वाटायचं, थोडं पाणी घालायचं आणि तवा छान गरम झाला का त्याच्यामध्ये असं बॅटर पसरवून घ्यायचं डोशाचं. मस्त डोसे होतात, खायलासुद्धा एक नंबर लागतात. छान म्हणजे वाफेवर शिजवून द्यायचे थोडेसे आणि चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही. साधी खोबऱ्याची चटणी वगैरे करून मस्त होतात, ट्राय करा जरूर. त्यानंतर आज तुमच्याबरोबर खजिना शेअर करते माझ्या पोथ्यांचा. तर माझ्याकडे अशा पोथ्या आहेत सगळ्या, ज्या त्या जे ते असतं ना सणवार, तेव्हा मी ते वाचन करते. इथे दत्त महात्म्य आहे. हे बऱ्याच म्हणजे मी आता सांगू, मी तुम्हाला खरं सांगते, श्रियाल झाल्यापासून मी जास्त पोथी वाचन केलं नाही. छोट्याच पोथ्या आहेत, मी दाखवते पुढे, त्यांचं वाचन केलेलं आहे. इथे शिवलीलामृताचं आहे. त्यानंतर हे अधिक मास, हेच मला काढायचं होतं बाहेर, त्यासाठी पूर्ण खजाना बाहेर काढला. तर अधिक मासाचं आता जे पारायण आहे ते लावायचं आहे, त्यामुळे सगळ्या मी तुम्हाला आज दाखवते. आणि भागवत वगैरे हे सुद्धा ग्रंथ आहेत. सगळे पोते माझे दिंडोरी प्रणीत आहेत. फक्त ज्या अगोदर दाखवल्या ना आता अधिक मास वगैरे, हे माझं म्हणजे वेगळं आहे, ते दुसऱ्या पोथ्या आहेत. बाकी सगळ्या पोथ्या माझ्या दिंडोरी प्रणीत आहेत आणि त्यांचं जी सेवा आहे ना ती खूप सुंदर आहे. तर हे बघा, अधिक मासामध्ये मी हे 2 ग्रंथ लावते. तर आता मी हा जो आहे ना सुलभ भागवत, तो एवढा मोठा नाही लावलेला आहे, तर छोटा मी पुढे दाखवते तुम्हाला, ते लावलेला आहे. तर हे बघा, दुसरा बॉक्ससुद्धा आहे. ह्या बॉक्समध्ये मी व्यवस्थित ठेवून देते, पोत्या व्यवस्थित राहतात, अजिबात काही ते खराब वगैरे होत नाही, म्हणून मी एक घेतलेले. तर नवनाथांचं सुद्धा जरूर लावावं. आता आम्हाला जसं शक्य होईल जी पोथीचं पारायण लावणं ते आम्ही लावू. आणि नवनाथांची छोटी प्रतसुद्धा आहे. त्याचबरोबर भागवत आहे ना सुलभ भागवत, त्याचं संस्लिप्त भागवतसुद्धा आहे. तर त्याचं वाचन माझं आता सध्या चालू आहे. तर आपल्याला जसं जमेल तसं करावं. श्रियाल झाल्यापासून मी जास्त मोठी पोथी वाचली नाही, कारण का म्हणजे तो आता त्याला वेळ देणं जरुरी आहे. आणि कसं मुलांचं रात्री झोपत पण नाही, सकाळी परत त्रास देतात, मग ते आपल्याला त्यांचं बघणं जरुरी आहे आणि परमेश्वराला सगळं समजतं. पण मी माझं जे नित्य नियम आहे तो सोडलेला नाही आहे, कारण का आपण आता एवढ्या वर्षापासून मी करते, तर ते माझं काही सहजासहजी सुटणार नाही, ते मलासुद्धा माहिती. मी नाही काय केलं तर ते मनालासुद्धा पटत नाही, त्यामुळे मी करते. त्याचबरोबर माझ्याकडे ना हे दिंडोरी प्रणीतच सत्यनारायणचं आहे, तर मी ह्याच्यातनंच बघून सत्यनारायणची सेवा स्वतःच करते. आणि 3 वर्ष मी पौर्णिमेची सेवा ही केलेली. त्याचबरोबर सगळ्यात पहिला माझ्याकडे जो ग्रंथ आला तो आहे सप्तशती गुरुचरित्रसार. त्यानंतर मग सगळ्याची सुरुवात झालेली आहे. पहिले गुरूंचा आशीर्वाद मिळाला, दत्तगुरूंचा, आणि त्यानंतर माझी सगळी सेवा सुरू झाली. त्यानंतर स्वामी आले आणि मग माझं आयुष्याचं जे गणित आहे ते म्हणजे एकदम सरळ आणि सुंदर सुरू झालं. बऱ्याचशा अडचणी आले, बरेचसे असे लोक आले जे करू नको, हे काय करते, आपण असं नाही आहोत, भरपूर शिकवून, म्हणजे जवळचीच आपली माणसं असतात नात्यातली, ती शिकवणारी
आली, पण मी त्यांचा विचार न करता माझा मार्ग होता. मला माहीत होतं का मी चांगलं करते ना, ह्याचं पुढे चांगलंच होणार. हे बघा, स्वामींचा ग्रंथसुद्धा मी 3 वर्षापासून वाचलेला नाही आहे आणि खरं सांगायला काही नाही हरकत आहे, जप माझं चालू आहे. पण काय होतं माहिती आहे का, मी तुम्हाला तेच बोलले, आता माझं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर श्रियालकडे लक्ष देणं. ते स्वामींनासुद्धा माहीत आहे आणि श्रियाल हा माझ्या आयुष्यामध्ये येणार हे मला माहीतसुद्धा नव्हतं, कारण का श्रावणी आणि श्रियालमध्ये भरपूर सारा गॅप आहे, मोठी आहे आणि आम्हाला श्रावणी एकच पाहिजे होती, आम्हाला दुसरं बाळ नको पाहिजे होतं. पण झालं काय ते काय सांगून फायदा नाही. आता मी काय माझी स्टोरी सांगू, एकदम भारी स्टोरी आहे. तर श्रियाल हा आमच्याकडे अचानक आलेला आहे आणि स्वामींचीच कृपा. आणि म्हणजे मला दिवस गेलेले तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं का मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे, पण मला नको पाहिजे होतं. आणि स्टोरी आहे त्याच्यामागे काय काय झालं ते मलाच माहीत आहे, मी 9 महिने कसे काढले ते मलाच माहीत आहे. पण बोलतात ना, जे होणार असतं ना ते होऊनच राहतं. हे बघा, ही नवनाथांची पोथी मला फार आवडते. मी गेली 10 वर्षापासून 10-11 वर्षापासून मी नवनाथांचं पारायण लावते घरी. आणि ना माझा सगळ्यात आवडता विषय हा असतो, आपण जेव्हा ना वाचन करतो ना तेव्हा त्या अध्यायामध्ये जे काही असतं ना त्याचं हे छोटंसं पिक्चर दिलेलं असतं ना, त्याच्यावरून आपली इमॅजिन करतो आणि ते वाचायला मग अधिक मजा येते. तर मला ज्या ग्रंथांमध्ये पोथ्यांमध्ये असे चित्र दिलेले असतात ना, भलेही ते ब्लॅक अँड व्हाईट का असो ना, पण ते बघून ना मला भारी वाटतं. म्हणून मला आता नवनाथांचं पारायण माझं 1 नंबर, म्हणजे जेव्हा मी लावते तेव्हा मला फार आवडतं आणि मी स्वतः अधिक मासामध्ये वाचते. आता ह्या वर्षीचं माझं माहीत नाही, पण हे मी वाचन माझं असतं. आता बघा, एवढ्या वर्ष मी सेवा केली. श्रियाल अधिक मासाच्या दुसऱ्या दिवशी झालेला आहे, म्हणजे अधिक मास होताना गेल्या 3 वर्षापूर्वी श्रावण महिन्यामध्ये त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या झाली आणि दुसऱ्या दिवशी श्रियाल झालेला आहे, श्रावण महिन्यातच झालेला आहे. तर असं आहे. आणि तेव्हा हे ग्रंथ मी लावलेलं नवनाथांचं आता माहीत नाही. तर ही छोटी प्रतसुद्धा आहे, ही सुद्धा मला वाटेल तेव्हा मी वाचते आणि वाचन झालेलं आहे. श्रियाल छोटा आहे तरीसुद्धा मी बऱ्याचशा देवांच्या गोष्टी करते, जेव्हा जेव्हा सणवार येतात, जेव्हा जेव्हा त्या देवांचं असतं. आणि मला माझं हे आवड म्हणजे माझी आवड आहे आणि मी ती जपत असते, कोणालाही त्रास न देता. उगाचच कोणाला बघा, मी एक सांगेल तुम्हाला, आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासाठी, त्या आपण आपल्यावर डिपेंड आहे का आपण काय करायला पाहिजे. आपण कुठेतरी बसून टाईमपास करण्यापेक्षा किंवा कोणालाही नावं ठेवण्यापेक्षा ह्या गोष्टी केल्या ना तर जास्त त्याचा आपल्या पुढच्या म्हणजे आपण इथेच नाही जगणार आहोत, आपण पुढे मेल्यानंतरसुद्धा कुठेतरी आहोत, तर तिथे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. आपण ह्या इथे कशाला आलो आहे आणि आपण ह्या धर्मामध्ये कशाला आलो आहे. जो कोणाचा धर्म असेल, बघा तुम्ही प्रत्येक धर्मामध्ये ना ते लोक त्यांचं किती म्हणजे सगळंच पालन करतात, पण आपल्या सगळ्यात जास्त पाळत न करणारे म्हणजे सगळ्यात जास्त आपण आपल्या धर्माला नावं ठेवणारे ना आपणच आहोत, लोक दुसरी नाही आहेत. तर मला हेच सांगायचं आहे का ना, खरंच आपण ना आपल्या धर्मामध्ये भलेही तुम्हाला जास्त काही करायचं नसेल पण नावं तर ठेवू नका, एवढं मी सांगेल. बरेचसे लोकांचा ना अख्खं आयुष्य नावं ठेवण्यामध्ये जातं आणि नंतर मग त्यांना सगळं संपल्यावर म्हणजे जाणीव होते, पण तेव्हा त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो. म्हणून ना हे कुठे व्यर्थ जात नाही, आपले केलेले कर्म कुठेही व्यर्थ जात नाही, त्याची नोंद कुठेतरी होत असते. भलेही तुम्ही वाईट करा, चांगलं करा. तर असं आहे. आणि इथे ना अधिक मास महात्म्य दिलेलं आहे. अधिक मास महात्म्य आपण कसं वाचन करू शकतो त्याच्यामध्ये पोथीमध्येच पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही जर ग्रंथ हा लावला नसेल आणि तुमचं एक लावायची इच्छा असेल तर तुम्हाला ना हा ग्रंथ मिळून जाईल. जिथे पुस्तकं मिळतात ना, देवांची पुस्तकं मिळतात किंवा साधी आपली पुस्तकं मिळतात स्टेशनरी, तिथेसुद्धा चौकशी केली तर मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. आता या पुस्तकामध्ये दिलेले आहे राधाकृष्णाची सेवा करायची, तर आपल्याकडे मूर्ती असेल तर आपण त्याच्यावर करू शकतो, नसेल तर सुपारी ठेवली आणि नारळ ठेवला, पूजा केली तरी चालते. मी आता माझ्याकडे ना जेव्हा हा ग्रंथ मी आणलेला तेव्हा 1 वर्ष ना मी माझ्याकडे राधाकृष्णाची मूर्ती नव्हती, तर मी विठोबा रखुमाईच्या मूर्तीवर म्हणजे तिथे राधाकृष्ण समजून सेवा करत होती. आणि जेव्हा आता मी मूर्ती आणलेली आहे, छोटीशीच मूर्ती आहे पण सुंदर आहे, तर सेवा ह्याच्यामध्ये दिलेली आहे, कसं वाचायचं काय करायचं सगळं दिलेलं आहे.
तुम्हाला जर वाचायचं असेल आणि तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर जरूर तुम्ही वाचन करा. छान आहे ग्रंथ आणि वाचायला सुद्धा आवडेल. पुराणामध्ये कृष्णाच्या ज्या गोष्टी आहेत, अधिक मास का म्हणजे अधिक मासाविषयी सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर अधिक मास कशा जन्मास आला, दीपदानाच्या गोष्टी आहेत, दानाच्या गोष्टी आहेत, कृष्णाच्या गोष्टी आहेत. या महिन्यात आपण कोणते कोणते दान केले पाहिजे, कशी सेवा केली पाहिजे हे आहे. आणि अशी चित्र असेल ना तर वाचायला अधिक मजा येते. शिवलीलामृत ग्रंथामध्ये आहेत ना, म्हणजे त्या अध्यायांमध्ये आहेत ना, त्याच सेम ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. तर आता मी शिवलीलामृत ग्रंथसुद्धा वाचलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे ते ह्याच्यामध्ये 1-2 अध्याय आहेत हे वाचल्यावर समजलं मला. आणि खूप सुंदर आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जी सेवा आहे ना ती खूप सुंदर आहे, छान वाटतं वाचायला. आणि हे बघा आपलं शिवलीलामृत. तर शिवलीलामृत ना मी महाशिवरात्रीला त्याचबरोबर श्रावण महिन्यात वाचते. आणि याच्यावरचे पण फोटो तुम्हाला दाखवते. हे माझं ना सगळ्यात आवडतं जे पोथीमधलं जी गोष्ट आहे ना ती, ह्या गोष्टी बघूनच मी वाचन करते आणि मला हौस येते. म्हणजे मी काय करते, पहिले बघते काय आहे. आणि ही हरणीची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, बेलपान वाहिलेलं. तर ह्या गोष्टी छान वाटतात बघायला, वाचायला. तर आता सगळ्या ग्रंथांना नमस्कार करून ठेवून देते, कारण का मला अधिक मासाची पोथी काढायची होती. दत्त महात्म्यसुद्धा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा छान स्टोऱ्या आहेत. आणि मला असं वाटतं दत्त महात्म्यामध्ये सुद्धा एखाद दुसरी गोष्ट सेम तशीच आहे. म्हणजे नहुष नावाचा जो राजा होता ना, त्याची जी गोष्ट आहे ती सेम अशी आहे, किंवा आता मला माहीत नाही, पण आहे काहीतरी गोष्ट सेम टू सेम आहे. आता ज्यांनी वाचलं असेल त्यांना समजेल, नसेल वाचलं त्यांना आता मी सांगते त्याच्यावरूनच समजेल. तर सगळे ग्रंथ व्यवस्थित ठेवते. आणि असं सगळं आहे छान व्यवस्थित असं ठेवलं ना का आपल्याला सुद्धा ना, आता बघा असं व्यवस्थित पॅक राहतं आणि छान राहतात. तर आपल्याला पाहिजे तिथे चांगल्या जागेवर ह्या गोष्टी ठेवून द्यायच्या. तर असे माझे 2 हे खजाना आहे पोथ्यांचा. कमी आहेत भरपूर, जितक्या मी वाचते तितक्याच मी घेतलेल्या आहेत. आणि ठेवताना सुद्धा अशा व्यवस्थित ठेवून देते मी. त्यानंतर ना मी चिंदी मार्केटला मागे गेलेली, तेव्हा हा कापड आहे टायगर प्रिंटचा, तो मी घेतलेला. आणि त्याचा पणा खूप मोठा आहे, छान मला कमी प्राईजमध्ये मिळाला. तर एवढाच त्याच्याकडे जो पीस म्हणजे जोडा होता त्याच्याकडे त्याने तेवढा देऊन टाकला मला कमी प्राईजमध्ये. तर मी घेतला, कारण का स्वामींच्या इथे आसन बनवण्यासाठी. आणि हा जो व्हाईट कलरचा कापड आहे हा मी माझ्यासाठी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे. पण मी त्याचं देवानं वस्त्रसुद्धा शिवेल, कारण का त्याचा पणासुद्धा मोठा आहे, त्यामुळे छान वस्त्र होतील. शिवेल तेव्हा तुम्हाला शेअर करेल, दाखवेलच. आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे. इथे मी खूप सारी बडबड केलेली, पण तुम्हाला पण बोर होईल म्हणून मी कट केली आवाज आणि त्याच्यावर मी बोलते. तर आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.